लाईटला पेन आहे ना. एक तर सकाळी उशिरा आली, बाबा 2 झटके आणले. काय करताय एवढ्या उन्हाचं? उन्हात. आता मग तुम्ही जेवले नाही काय नाही, तुमच्यासाठी आले मी इथं उन्हात. असं होय. मग काय हा ना, आता काय झालंय, लाईट गेली ती म्हणलं लाईट आली की परत इकडे उसाव पाणी आता काढून लाईट जाऊ ना. घे तर घरी जेवण करायला यायचं ना. तू जेवली का? हा नाही, आता थोडस खाल्लं होतं मी, सकाळी नाश्ता केला पण अजून नाही जेवले, तुमची वाट बघत थांबली हा होती. ना, आता बघ ना, काट पाहिजे थोडंफार, तर ते बी आता गेलं तो निघून. पण गेलाय, 15 दिवस झालं, तुम्ही पण काही बोलत नाही काय नाही, बघ ना काय त्याला करणार? पण. स्विच ऑफ करून ठेवलाय मोबाईल, कशी जख मारायची. हा मी तर मग? त्याला कॉलच नाही केला. मला वाटलं होतं 4 दिवसात भटकन येईन माघारी, पण तू यायचं तो नाही. यायचं नाव घेईना, तो आता आपल्याला शोधावं लागल. नाही यार, आता काय बरोबर, तू नुसतं डोक्यात त्याच्या शिकायचं. बरं आता घरी जाऊन बोलू, आता तुम्ही जेवण करा पहिलं. किती ऊन झालंय. तू सांग इकडे, बोला. एवढी मोठी शेती आहे आपली, आणि मग आता जर तिने नोकरी केल्यावर शिकून पाहिजे. ते पण आहेच बाबा. जाऊ दे, तो नोकरीला लागला तर आपण गडी लावू इथं. हो ना यार, यायनाच कट्ट बघावं तो लागलं. आला तर पाहिजे ना. फोन लावत जा कधी मध्ये, बघ बघू जर आता, चालू झाला आणि त्याला कॉल फोन- बघते लावून मी, लागतोय का थांबा. हो, बंद करून ठेवला मी, मग 2-3 बारा फोन केला. स्विच ऑफ सांगतोय बाबा फोन. चल लय ऊन झाले आता, चला आता घरी जाऊ. उशीर झाला अजून येतो हा. ह्याला कळतच नाही का मला महत्वाचं बोलायचंय, कशातच गांभीर्य नाही ह्याला. तर कधी येतो काय माहिती. काय मग माझं बाळ काय करतंय? तू तर बोलूच नको माझ्या सोबत. काय झालं आता? एवढा उशीर कोण लावतं का? काम होते जरा म्हणून आलोय. अरे तुला मी म्हणलं होतं ना मला महत्वाचं बोलायचंय तुझ्या सोबत. काय बोलायचं बोल ना बाळा. काय बोलायचंय म्हणजे? माफ कर, मला चुकलं माझं, बोल. हा काय माफ करू रे शंभू मी तुला? काय झालं बाळा? माझं काय बोलायचं ते आयुष्यात बोल. उद्ध्वस्त झाल्यासारखं झालंय. मी आहे ना अजून. काय झालं बोल. काहीच चांगलं होत नाहीये, सगळं निगेटिव्हच होतंय. असं काय झालं बाळा? अरे घरी मी तुझ्या सोबत बोलत होते ना, हा फोन ठेवून दिला मी हा आणि साईडला ठेवला. मम्मीला डाऊट आला होता माझ्यावरती. हा. बहिणी म्हणजे नाही का, मग मम्मीने ना फोन घेतला आणि चॅटिंग बिटिंग सगळी पाहिली आपली. मग तेव्हापासून नाही का सगळंच बंद केलं माझं. फोन वगैरे सगळंच काढून घेतला. मैत्रिणीच्या फोनवरून कसा माझा फोन केला आणि तुला इकडं बोलवून घेतलं. लय अवघड झालंय अरे. आता माझं डोकं चालू नाही, काय करू? काय डोकं चालना. आणि मला नाही वाटत माझ्या घरचे तुझ्यासोबत माझं लग्न लावून देतील. का असं का बोलते ग तू? अरे आपलं निगेटिव्ह बोलू नको ना. निगेटिव्ह नको बोल, जे आहे ते बोलते मी. मग मी करेल काहीतरी करू आपण. काय करणार आहे तू करून करून? मी आहे ना बाळा. माझ्या घरचे लय डेंजर आहे बरं. मी आहे खंबीर त्याला. मी करेल काहीतरी. जे करायचं ना ते लवकरात लवकर कर. मग तू मला काहीतरी डोकं लावावं लागलं आता. नाही करतो मी काहीतरी. एक तर शंभू खरं सांगू का, मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. नाही रे बाळा, मला समजतं. मी तर तुझ्याशिवाय राहू शकतो का? सांग बरं तू. तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा, माझं पण आहे रे, म्हणून एवढा जीव तळमळतोय तुझ्यासाठी. तुम्हाला सोडून. रडू नको, शांत हो बर. रडू नको, रडायला काय मी आहे ना अजून. रडू नको, आपण काहीतरी करू, मी काढतो. रडायचं नाही, शाने. तू माझ्याशी लग्न करणार आहे ना? 100%. पण काय नाही. विश्वास आहे का नाही तुला माझ्यावर? आहे मग पण घरचे. मी आहे ना, आपण काहीतरी मार्ग काढू बाळा. हा, शांत हो, रडू नको, शांत हो. हा, रडायचं नाही, शहाणा बाळा आहे ना. रडू नको. हा, चला आता जा, मी काहीतरी करतो. हा, चल जा सावकाश. हा, चल जाऊ का मी मग? हा, देव करू आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित हो. माझ्या घरच्यांनी आमचं लग्न स्वीकारलं पाहिजे. ह्या गायला आहे ना पाणी पाजू ना माझा जीव जायचा. उरक का पाणी अजून दावलं नाही का मशीनला? नाही धावायचं स्वतः. दाव लवकर, खायला वेळ टाक. उरक. मी नाही टाकीत. टाका नाही तर राहू द्या. समजा मिळमिळगत करती. तुम्ही या पुढं अगोदर. काय म्हैस मारती काय तुम्हाला? नाही, पाणी बिणी दाव. उरक, मला काम पडल्या दुसरी. काय काम करायचे? काय काम आहे तू? काय काम म्हणजे बाहेरचं राहण्यातली दारू बिरू कोण लावणार? तीच मी धरून आले सकाळीच. काय बोलते? दाव का पाणी दाव, खायला टाक, मी आलो. हा, सगळं मीच करते, तुम्ही काय करू नका. काय 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 करू नका. जाऊ दे, जा बघते माझं. काना
बायकोने प्रेमासाठी ताजमहल बांधला आणि मी इथं गडी बनवून चाललो आता आपलं बघा काही करून आज काम मिळवावंच लागेल. काकू हा, काय रे बाबा तुमच्याकडे काम आहे का? काम हा नाही बाबा, आमच्याकडे कामाची गरज नाही. अहो बघा की लय दिवस झालं काय खाल्लं नाही. लय भूक लागली. कुठून आला तू? हा लय लांब ना आलोय हो. अहो बघा ना तेवढं काय असेल तर. अरे कामाची नाही गरज बाबा आम्हाला. काय पण चालेल, मी काय बी करेल का? काय काम करशील? तुम्ही म्हणाल ते काम करतो. हा? अगं काम मागायला आलाय. हा मा पाहुणा आहे. काम मागायला हा काय काय येतं तुला? मला सगळं येतं. तुम्ही म्हणाल ते करा, रानातलं करेल, गुरांचं करेल, सगळं करेल. कशाला विचारती? आपल्याला कामाला गडीच नाही पाहिजे ना. पण काय काय पगार फिगार काय? पगार जी आता बाहेर चाललाय तीच द्या, मी काही लय मागणार नाही तुम्हाला. ओक आम्ही काय एवढा देणार नाही. 1500 बाकीकडे चाललाय तुला. ओक 200 रुपये रोज आणि खाऊन पिऊन. खाऊन पिऊन 200 रुपये रोज परवडन लय का? कमी होतंय हो ते पण. जा मग. मग जाऊ द्या, आम्हाला काही कामाची गरज नाही तशी. पण आमच्या घरचे सगळी माणसं काढतात. अहो पण नाही. म्हणलं चला तुला भूक लागली होती, तुला जेवाय नव्हतं म्हणून आम्ही तुझी केली गरज. पण तुला लय ही नाही चालतंय मी करेल 200 रुपयामध्ये. गुराचं करावं लागन. हो नाही मी करतो सगळं गुराचं. सगळं अंगण झाडून घ्यावं लागन. हा शेतीतलं पण बघायचा. हो मी सगळं बोलते ना करतो. मी. बाजारातून सामान आणावं लागन सगळं, किराणा बिराणा काही. हा चालतंय. आणि झोपायला तिकडे गोठ्यात झोपायचं पत्र्याच्या तिकडं खोलीत. हा हा तिथं तुला बिछाना एक खाट असन. तिथं खाट नाहीये तिथं झोपायचं, गोधड टाकून. खाट नाहीये तिथं, गबस. नाही तिथं गोठ्यात झोपायचं. चाल आणि जेवायला आमचं जेवण झालं तर आम्ही तुला हाका मारू, आमच्या बरोबर जेवायला घालू. बर चालतंय. आणि चोरी मारी करून पळून नाही 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 जायचं. नाही 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 खरंच नाही जाणार मी. आणि नखरे काही जेवायच्या बाबतीत चालणार नाही. आम्ही- नाही हो तुम्ही देईल तसं मी खाली चटणी भाकरी देईल, अगं चटणी गरीब आहे भाकरी ग, खाईल. तो काय पंचपाकवान मागणार आहे का? गरीब आहे. तसं नाही, मग? गाड्यांचे बिले नखरे असतात. मला चांगल्या चपात्या द्या आणि भाकरीच द्या आणि हीच करा आणि तीच करा. तसलं काय जमणार नाही. नाही. भात म्हणलं तर भात खावा लागेल. हा त्याच्या राणीमानावरूनच कळतंय. लग का आम्हाला, चल पिशू ठेवू, दाखव जा पिशूत काय काय आणलं. काय नाही जेवला का? बॅग आणि एक टाटली, मला भूक लागली होती म्हणून. जेवणाला ताटली बी आणली. ठीक आहे, भूक लागली का? हा चल वाढते. आधी खाऊ घाल आणि मग कामाला पाठव. लगेच कामाला लागा. हा, आणि ती लगेच पिशू बाजूला ठेव तुझी हा, तिकडे. ठेवतो मी. चल जा, हे जा जेवायला दे ती त्याला. राहू द्या सरपण आता तुम्ही तेव्हा हाय करायला. मी करतो आता सगळं. हा कर तू जा. बाई त्याला पहिलं रानच दाखवते मी. ए खुशी, ऐक ऐक, मी त्याला रानात घेऊन जाते, तू भाकर तिकडेच घेऊन ये. त्याला राहायची खोली बी दाखवते. घरी कुठे घेऊन चालली त्याला? इकडे पाठव. चल मी त्याला रानात घेऊन जाते. चल बरं, चल पटापटा. हा हॅलो. येतं ना पण तुला काम? हा सगळं येतं. हे बघ काय सांगते ऐक, हा तुला विश्वासाने कामाला ठुलंय आमच्या इथं. हा पण काही लांड्याला बड्या करायच्या ना. नाही हो एकदा विश्वास ठेवून बघा हो. चोऱ्या माऱ्या करू नको, नाहीतर हुसकून देईन, नाही पोलिसात ताब्यात दे ना. काही नाही हो मी नाही तसं काय करत. आयडी बिडी आहे काही तुझ्याकडे? आयडी नाही ना हो. हे बघ ऐक, तुझं नाव काय आहे रे? माझं शंभू. शंभू नाव आहे का? हा. शंभू हे बघ, हे कांदा आहे आपला आहे. हा. इथं पाणी द्यायचं याला. हा. इकडं ऊस आहे, ऊसाला दारे धरायचे नीट नीटके. हा. कळालं का? हा. आणि सगळं काम करायचं. हा. आता बघ मैसून डबा घेऊन येईन, जेवायचं, पिशू हा. ठेवायची तिथं गोठ्यात हा. आणि कामाला लागायचं हा लगेच. हा लगेच लागतो मी. कळालं ना सगळं काम? हा, सगळं समज. काही नाही कळालं तर मला विचारायचं. हा पण उलट पालट काही काम करायचं ना. नाही सगळं तुम्हाला करशील ना नीट? हा हा ठीक आहे, चल मग. हा सुंदा बघ घेऊन. चल पटापटा. हा आणि हे बघ, ये इकडं, तुझी पिशू ठू ह्या इथं. बघ इथं हा गोठ्यात तुझी पिशू ठू. आणि हे बघ इथं बादल्या आहेत बरं का. हा बघ पिशू ठू इथं, इथू. हा ठू इथं पिशवी. हा गोठ. आणि हो इथं बादल्या आहेत. आता या बादल्यांमधून आहे ना इथं मशीनला पाणी पाजून घे बरं का. तर सुन येईन डबा घेऊन. आणि खायचं, थोडा आराम करायचा आणि लगेच कामाला लागायचं. नाही काही पाणी दर सगळ्या उसाला बरं का. तेवढं पाण्याची बादली पण भरून ठेव बरं का, तेवढं नाही मशीनला काय, पाणी मी गेलं. आता- मी आता लगेच हे करतो. हा आता मी सुनबाईला फोन करते. हा हॅलो, अगं डबा घेऊन नाही आली अजून. येतच होते, हा मला घरचं थोडं काम आहे. हा टाइमला लावून देऊ का मी? हा दे दे पटकन लावून दे डबा घेऊन. भूक लागली असं ग त्याला. हा 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 ठीक आहे. येते मुलगी डबा घेऊन. मी हे करतो मग. हा हा घे काम करून तू आवर. हा. पोरगी येईन आता डबा घेऊन. आली ना ती, जेव आणि कामाला लाग परत बरं का वावरातल्या. हा, आता पहिलं पाणी पाजून पाणी घे. पाजून हा घेते, हा. चल जाते मी. हा. नीट काम कर. हा
पटकन डबा द्यायचाय. ऐका ना, एवढा डबा द्या ना. अहो ते आपल्या रानात गडी ठेवला नाही का आम्हाला, हो त्याला डबा निघून द्यायचाय. मी काय म्हणते तुम्हीच द्या की मला पाठवूस तर एवढ्या उन्हातानाचं. ओका आत्यांचा आताच मला फोन आलता. त्या म्हणल्या डबा घेऊन लवकर ये, पण मला घरातली काम पडल्यात ती तुम्ही करा, नाही तर मी डबा देऊन येते. नाही नाही नेते मी डब्बा, करा तुम्ही काम. आणि नीट न्या, हलवीत नका नेऊ, नाही तर भाजी सगळी सांडल. हा जावा, नीट जावा. हा वेळेला एक काम सांगितलं का काय तरी कुटाणा करून ठेवणारच. चला जाते बघते घरात. आईला आता प्रेमासाठी काय काय करावं लागतंय बाबा. वाटलं नव्हतं एवढा पैसा बिसा असून अशी वेळ येईल. ऐक उठ, चल उठ उठ बाय, उठ बर. मारायची बिरायची नाही ना. ये आईला मग राहिला. तुझी हिम्मत कशी झाली? हा? अरे तू अरे अरे तुला कळतं का? सॉरी सॉरी सॉरी. सगळं मला ड्रेस घाण केलं. शी सगळं माझे केस गरम झाले राव. मूर्ख नालायक, अक्कल आहे का तुला? तुझी हिम्मत कशी झाली? हा? अरे तू अरे हा मीच. आता तुझ्यावर प्रेम करतो म्हणलं, आता हे करावंच लागणार आहे मला. अरे तू इथं इथं कशासाठी आला तू? हो बा, आपल्या प्रेमासाठी आलो रे. तुझ्या घरचे राजी नाहीत, तुझ्या आईला मी म्हणवेल रे, त्यासाठी आलोय मी इथं. अरे पण इतकं सगळं करायची काय गरज होती का? माझ्यासाठी तू पार घरगडी म्हणून आलास इथं. माझ्यासाठी किती काय करतोयस तू हे काम. तुला ह्या सगळ्याची कधी सवयच नव्हती आणि तू माझ्यासाठी एवढं करतोय. जाऊ दे ग, आता तुझ्यासाठी करावं लागणार आहे मला हे सगळं. जर तुझ्या घरच्यांचं मन जिंकलं तरच मला ते देतील तुला. खरंच किती करतोय ना तू आपल्या प्रेमासाठी. हा ना. जाऊ दे रे, रडू नको, मी करल आणि तुझ्या घरच्यांचं ना मन जिंकल. मग आपण लग्न करू. मी काय बोलू आता, मला शब्दच नाही राहिले बोलायला. तू नको काय बोलू, आता मी करतो काय करायचं ते आता. पण ह्याच्यावर मात्र मला एवढं कळतंय बर का, काय की तू माझ्यासाठी एवढं सगळं करू शकतो. तर लग्न झाल्यावर किती काय करशील माझ्यासाठी, लय करेल किती बाळा साथ मी देशील माझी तुझ्यासाठी. तू. शेवटपर्यंत साथ देईल रे बाळ. खरंच. हा. बर चला, आता मी एवढी म्हैस धुतो आणि मग लागतो दुसऱ्या कामाला. थांब, तुझ्यासाठी डब्बा आणलाय, एवढं खा आणि मग कामाला सुरुवात कर. मी जाते घरी, परत नाही तर आई ओरडल माझ्यावरती. बर चालतंय. आणि हा, आता मी रोज राहणार ना तुला भेटायला. चालतंय, नको पण काय. घरच्यांना कळून देऊ नका, नाही तर उगाच संशय येईल. नाही कळून देणार मी. हा, आपल्याला ते करायचं नाही आताच. लवकर बरोबर. संशय आला तुला माहिती ना काय होईल. बरोबर आहे. तू नको काळजी करू, मी आहे ना. तू आहे म्हणून तर सगळं चाललंय रे आता. बरं जा तू, मग मी जेवण करतो, म्हैस धुतो मग. हा. आणि काळजी घे स्वतःची. हा, तू पण घ्या. हम्म. हा जा, सावकाश जा. आणि सगळं संपवायचं आहे. सावकाश जा, कुठं पडू नको बिडू नको काय? नाही पडत रे, तुझ्याच प्रेमात पडले तेवढं काफी आहे का अजून पडू? हो ना, मी पण तुझ्या प्रेमात पडलो रे बा. बरं जा आता, मला जेवू दे, सकाळपासून काय खाल्लं नाही मी. बरं बरं, जेवण कर व्यवस्थित. हा, काय लागलं तर सांग. हो. काय म्हणते, कुठे गेला असेल कट्ट? बाबा लय निवांत बसले हो. बसलो ना बा. का हो, दादाचा विचार करतात काय? हा ना, तुला नाही आठवण येत? मला पण आठवण येते हो दादाची. कसं रे, त्याला काय कसं वाटत नसेल आपली महिना बहीण झालाय गेलेला. आपला बाप वाट पाहत असतील. एखादा फोन करतो, मला नाही येत समजा, मी बोललो चल त्याला इथे. सारखा कॉल ट्राय करते, कॉलच उचलत नाही. एखादा म्हणतो ना दीदी मी आहे इथं आहे इथं. मला वाटलं होतं निदान तुला तरी सांगाल. तुला नाही नाही काही सांगितलं बाबा. त्यांनी कोणाला तरी सांगायला पाहिजे होतं का चाललंय काय. तुम्ही एकदा ओरडले त्याला. भल्यासाठीच निवांत ओरडलो. बसले तू. हं? त्याच्या भल्यासाठीच ओरडलो. हा, लय निवांत बसले. काय म्हणतो रामभाऊ? दिसले म्हणलं झाडाखाली बसलेत लय. हा, बसलो नाही मरणाचं. तर ना यार, काट गेले सला महिना झाला अजून ठिकाणा लागला. ओ शंभू, हा ना, मग त्या पोरीला टेन्शन, मला टेन्शन, मला वाटलं अहो मला एका मित्राचा फोन आलता. हा हा म्हणला अरे शंभू काम आलाय कुठतरी. म्हणलं हे
बाप्पा तात्या, एवढे कामावर खरं आहे. काय? हा मला फोन आलता म्हणे आणि मी नेमकं आता तुम्ही कोण बसले बोललं त्याच्यामुळे तात्या आलो. तुम्हाला हम्म? कोण बोललो तुम्हाला एक मित्र या हा. देवळगावचा त्यांनी फोन केलता त्याला दिसला असं शंभू कुठं ह्याला म्हटलं एवढं बाप्पा निघालं त्याला गरजच नाही का तो काय दुसरीकडे चालाय का बाबा शंभू का आम्हाला बघ ना हिथं आपली इथं 5-25 रोज लेबर आहे आणि हे लोकांची चक्क शंभू दादा का आम्हाला बघ आता मलाच आता कळलं. मी त्याला आपल्या परत रानाचं विचारतो काम बरं का सुद्धा करत नाही तो मग इथं काम आहे बार दे म्हणे मोटर चालू करा म्हणजे जे जात नाही ऐक, ऐक, तिथं ऐक. चालन राहिलं एकदा आहे ना नेमकं कुठं आहे त्याचा त्या थोडस छाडायला आहे की नाही हा हा. नेमकं ती वस्ती कुठे आहे काय आहे, ते एकदा जाऊन येऊ मग आपण. हिंगणी मग का मना तिथं कुठं हिंगणीच बहुतेक असं ना हम्म. ते मित्राला आहे ना म्हणून एकदा आहे ना तिची घरची आहेत ना लई येडी आहेत बोपार त्यासाठी नेमकं ठिकाण एकदा सांग म्हणा मग जाऊ आपण एकदा आहे की नाही. हा मी काय करतो मी आता काय म्हणतो रानात चालू रानात जातो मित्राला फोन करतो नाही थांबा आताच फोन लावून बघतो लागला तर मी कळलं ना आपल्याला खरंच राहिलं का साला कामाला हा नंतर कवाय ना फक्त अर्जंट सांग नाही तर परत लगेच हा पोपाटा झाला की अजून हा. दुसरीकडे कुठे जायचं निघून त्याला कळलं नाही पाहिजे ना आपण तिथे जाणार आहे. जाणार आहे मग म्हणून का ना नाही तर मग त्याला निवांत फोन करतो त्याला विचारतो तू आधी पक्की चौकशी कर हा. नक्की तिथं कामाला हाय नाही तर आपण जायचो ते तिथं नसायचं नाही तात्या तुम्ही कॉल करून बघा त्याला हा त्यांना. मग त्याला थोडासा आधार आला असं थोडस बरं वाटायला लागलं अहो बाबा, हाय काळजी लेकरं करू सगळं. नका मला पण एकची कळा नाही एवढं तुम्ही का तो सालाईन राहतो म्हणजे मलाच काय कळा नाही हा ना राव आता हित किती पडले हा ना. का किती तुमचा वराड- कांदा ऊस एवढा मोठा हा ना सुरुवातीला नाही वाटलं 8-15 दिवस काही पण आता थोडस नका हो बाबा टेन्शन घेऊ अहो टेन्शन घेऊ नका मी जातो तुम्हाला एक 10-15 मिनिटांनी त्याला राहणार फोन करतो पक्क म्हणे नीट खात्री कर तर हाय का त्यांच्या इथं हा तात्या आपण सकाळी हा जाऊ मग मी तुम्हाला रिटर्न फोन करतो मग आपण असं तो बेसवत असताना जाऊ कारण त्याला तर काय माहित नाही आपण जाऊ हो नाही त्याला समजलं परत पळून तिथून दे पळत तिथून जाईल पळून गेला तर परत सापडणार नाही. जाऊ का तू जीवली बा हा जेवले मी चला तुम्ही पण जेवण जेवण करायचं करून अजून. घेतो हो ना हो ना चला जा. चला बरं झालं तू आल्यावर थोडस बरं वाटतं ना काय ग कुठं अगं मी चालले रानात कशाला अभ्यासाला. इथं नाही होत का अभ्यास अगं तुमचं सारखा दोघींचा खुशी वहिनीचा आणि तुझा नुसता कालवा कालवा कालवाच असतो. मला वेळच भेटत नाही आणि त्यात हे कोंबड्या नुसतं काव काव करतात. मग रानात जाऊन अभ्यास करते का झाडाखाली हा ना मग पाठांतर तसं होणार नाही ना. हा ठीक आहे चांगल्या आंब्याच्या सावलीला बसा हा हा ठीक आहे जा झाला का स्वयंपाक स्वयंपाक तर झाला माझा. हा आत्या हम्म तुम्ही एवढा म्हणजे एवढ्या ह्याच्यात तुम्ही असं विचार केलाय का काही काय विचार करायचा हा तो जेव्हापासून आपली तो कामगडी आलाय का हा तेव्हापासून ताईंचं लयच वाढलंय रानात जायचं. अगं अभ्यासाला गेली ती अहो, अगोदर जात नव्हत्या जा म्हणलं अभ्यासाला तरी जात नव्हत्या नाही म्हणायच्या मी एकांत बसते घरात एका कोपऱ्यात पण आता सारखंच रानात कधी कधी तर रात्रीचं बी उठत्यात म्हणतात थांबा मी डबा देऊन येते अहो, म्हणलं तो जेव्हा येणार आहे नाही मी डबा देऊन येते तरी बी जातात. मग आता तुलाच कामाचा कंटाळा आहे डबा देते तर काय झालं मग काम करते ना तुझं तुमच्या नाहीतरी डोक्यातच नाही बसणार बघा. काय बसायचं तुला काय म्हणायचंय अहो, काय म्हणायचं नाही पूरच बघा काय चाललंय ती तसं आहे ना तुम्हाला काहीच कळत नाही मला काय डोक्यात कळत बसतच नाही काय. असं आहे का हा तू आहे ना उगाच काही कुभाड नको जोडू बर का तीच असते लोकांचं ज्याचं करावं भलं ती म्हणतं माझंच खरं गी खोरं आणि चल मोर. हा कालावा कालावा एक काम कर ना तुला एवढंच कड वाटतंय ना एवढा शक येतोय ना रानात जाऊन चक्कर मारून ये ना बघ ना काय चाललंय मग हं? मग कळन तुला बी खरं खोट निघ भारी भारी आयडिया हा, जा निघ तुला तेवढंच पाहिजे म्हणजे घरचं काम करते मी तू हिंड रानात जा 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 बघतेच तुमच्याकडे बी मी. जा निघ आईला खोलावं लागल काय झाले बघावं लागल लय घाण दिसते काय वेळ आली पण आपला शंभू अरे तू माझ्या इकडे काय करतोयस? काय नाही बाळा ते फिल्टर खोलत होतं बोल ना किती दिवस असे काम करणार आहेस? थोडे दिवस अजून बाळा एकदा आपण आता घरच्यांना विचारू मी विचारतो वाटलं तुझ्या घरच्यांना आता ओळख पण झाली चांगली काहीच होणार नाही विचारून. का घरचे नाहीच म्हणणार आहे शेवटी. माझे घरचेच मला माहिती त्यांचा स्वभाव कसा आहे कसा नाही. आणि किती करतो रे तू माझ्यासाठी हा घरगडी. कोणताच मुलगा ना एका मुलीसाठी घरगडी कधीच होऊ शकत नाही पण तू केलंस ते. नाही रे बाळा फक्त तुझ्यासाठी केलंय रे. मला माहिती आहे तू माझ्यासाठी केलंयस म्हणून मी एक निर्णय घेतलाय. काय
आपण पळून जाऊन लग्न करायचंय. काय पागल झाली का तू? हा, तू समज पागलच आहे मी. आणि आपण पळून जाऊन लग्न करणार आहे. अरे बाळा, आपल्याला घरच्यांच्या सहमतीने लग्न करायचंय रे. कसली सहमती? हा, कसली सहमती? अरे तुझ्या अरे घरच्यांच ऐक की, तुझ्या घरच्यांचं मी मन जपलंय, मन जिंकलंय. आता थोडंच राहिलं आता रे, थोडं म्हणजे थोडं अजून कष्ट करू दे मला फक्त. अरे किती कष्ट करणार आहेस? हा, हात बघ तुझे कसे झालेत. हा, जाऊ दे रे बाळा, स्वतःचा विचार तुझ्यासाठीच कर ना करतोय जरा. ना. तुझ्यासाठीच करतो ना, आपल्यासाठीच करतोय मी. हे बघ, आपल्या ह्याच्यात भलं नाहीये. आपण पळून गेलो ना तर सगळं गोष्टी नाही नीट नाही बाळा, होऊ हे शकतात. बघ, आपल्याला घरच्यांच्या सहमतीने आपल्याला सगळं करायचं. माझं मन मी एवढं कशासाठी केलंय, इथं आलो कशासाठी आलो, तुझ्यासाठीच आलो ना. अरे पण ज्यावेळेस आपल्या घरी कळलं होतं त्यावेळेस आईचं काम नव्हतं मला विचारायचं कोणता मुलगा आहे, मला त्याला भेटायचंय, काय करतो काय नाही, ती विचारपूस केली पाहिजे होती ना आईनी. नाही केली ती. तिला माझं काहीच पडलेलं नाहीये. जाऊ दे ग, आपल्या नशिबात असं आहे बघ, देवाने दिले आता आपलं ते भोग नाही झालं. अजून थोडे दिवस कष्ट करू मी कर. ए बघ शंभू, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. नाही रे माझं बा. तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी बी समजू शकतो रे तुझं, माझं पण तुझ्या लय प्रेम आहे बाळा. रडू नको रे. ए, काय करू रे शंभू मी, मला नाही राहत तुझ्याशिवाय. अरे बाय, मला पण नाही राहत. आपल्यासाठीच करतो नाही बाळ मी सगळं. पण कधी सगळ्या गोष्टी नीट होणार आहे काय माहिती. पत्याल रे बाय सगळ्या गोष्टी. पण कवा प्रेमाच्या गोष्टी बोलून झाल्या असत्या तर चला घरी. वहिनी तू इथं? तुम्ही इथं ते मी ते हा अभ्यास ना, हा अभ्यास होता काय तुमचा? ते मी ते हो ना, आम्ही असं बोलत होतो. हा कळलं की, मी बघितलं ऐकलं पण कानानी. लोक म्हणतात डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर असतं, पण मी दोन्ही बी केलंय, ऐकलं बी आणि बघितलं बी. हे बघ वहिनी, ए मला नाही हातला, चला. हाव, हाव, वहिनी नका असं करू. वहिनी थांबा ना हो. वहिनी ऐका ना हो, वहिनी. या इकडं. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? काय काय पराक्रम केलेत विचारा. ग बस, काय पण नको बोलू. काय पण तुम्ही सांगितलं होतं ना मला जाऊन बघ. काय झालं? काय कालवा चाललाय? काय झालं? दादा? ही बघा हे बघ, हिला कसं आंधळीत आणले तिने. बघा हे बघा. काय कोण आहे देव? फोटो आहे. कामावाला आहे आपला इथला. तुम्हाला दिसलं काय? मग बोलून घ्या लवकर. कुठे आहे देव? बोलून घ्या हातात लवकर. हात घालून बसले होते 2 जण आणि काय म्हणत होते आपल्याला पळून जायचंय कुठं काय, यांचं चांगलं होतं चांगलं. अरे ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. अहो अपेक्षा काय करता ह्यांच्याकडून, यांना ए, चांगलं. ए, थांब ना, काय बावळटपणा असा? ए काय रे, भाड खाऊ काय आहे असं? काय 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 बघितलंय? नको हाणू हा? ना त्याला. तू नौकर आहे ना, नौकरासारखा राहा ना. नको ना हाणू त्याला. ना, नाही, नीट कुठला? कोणीच नको ना हाणू. ए हो तू इकडं, इकडं हो. त्याच्या अंगाला हात नाही लावायचा. माहिती तुला तुम्हाला माहिती का त्याने काय केलंय? काय केलं ते? बाबा, आमच्या पोरीला नादाला लावलंय. बाबा एवढी अप्सरा आहे का तुझी पोरगी? बाबा बघा ना कशी आणि आहे. कोण आहे माहिती का? म्हणजे हे कोण आहेत तुझे? कोण आहे? वडील आहेत माझे ते. आणि हे तर आम्हाला कामाला राहिलाय आमच्या इथं. आम्हाला ओळखतात तुम्ही. नाही मग त्याला कसं काय मारतो तुम्ही? ते आमची काय म्हणतात घरघरी येतो आमचा. घरगडी. हो अरे तुमच्यासारखे माझे तर 5-50 आहेत. असू द्या ना, मग आम्हाला काय सांगताय? असताना मग दुसऱ्यांच्या पोरी काय रस्त्यावर वाटेवर पडल्या का? काय प्रकार आहे? आहो बाबा, ते एक थांब थांब. तू इथं कशाला आला झक मारायची? अहो आमच्या इथं महिन्यापासून कामाला आहे तो रानात. अय, अय बाई. अरे तुमच्यासारखी ना माझ्याकडे 5-50 गडी रोज कामाला. माझं पोरग इथं कामाला. त्याला विचारा ना, ऐक नाही कामाला महिन्यापासून. बाबा, माझं तुझ्यावर प्रेम आहे हो.